सज्जन हो, माझ्या वाङ्मयीन सेवेला मी सुरुवात करतो. आजचा नामस्मरण दिन क्रमांक या चातुर्मासातला 41वा जरी असेल तरी आजच्या दिवसाचं महात्म्य, आजचा हा दिवस खरोखर फार पवित्र मंगलमय असा आहे. त्याचं कारण विश्वाला मानवता शिकवणारा महान एक विचार श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून ज्या योगेश्वर भगवंतांनी दिला, त्या भगवान श्रीकृष्णांचा आज जन्मदिवस, श्रीकृष्ण जन्माष्टमी. आणि आपण जो ग्रंथ नाथ महाराजांचा, ज्या शांती ब्रह्मनाथांचा पाहतो आहे, त्या नाथ महाराजांचा, त्या एकनाथी भागवताचा, भगवान श्रीकृष्णांचा, आणि आज ज्यांची 750वी जयंती सगळ्या विश्वामध्ये साजरी केली जाते, तो भगवान महाविष्णूंचा 13व्या शतकातला एक महान अवतार असलेली आपली ज्ञानेश्वर माऊली, तिचा आज 725वा जन्मोत्सव आहे, जयंती आहे. मी आत्ताच म्हटलं तसं की या भगवान विष्णूंचा, वेदांचा, गीतेचा, ज्ञानेश्वरीचा, नाथ भागवतांचा आणि नाथ महाराजांचा एक अतिशय गोड, विलोभनीय असा संबंध आहे सज्जन. आणि त्या निमित्ताने आज ज्ञानेश्वर माऊलींचं काही चिंतन, भगवान गोपालकृष्णांच्या विचारांचं, भगवद्गीतेचं, ज्ञानेश्वरीचं, एकूणच ज्ञानेश्वर माऊलींचं काही चिंतन करावं असं श्री महाराजांच्या कृपेने सुचतंय. ते आपल्या समोर आज मांडण्याचा प्रयत्न करतो. सज्जनो, सुरुवात अशी होतीये की वेद हे अनादी आहेत आणि अपौरुषेयी आहेत असं मानलं जातं, किंवा असंच आहे का, तर माझा सनातन वैदिक धर्म ते सांगतो म्हणून नव्हे. तर सज्जन हो, गुरुत्वाकर्षणाचा नियम हा सर आयझॅक न्यूटननी जरी सांगितला असला, म्हणजे त्यांनी तो उत्पन्न केलेला नाही. गुरुत्वाकर्षण हे त्यांनी निर्माण केलेलं नाही, त्यांनी फक्त शोध लावलाय. आणि म्हणून हा गुरुत्वाकर्षण जसं अनादी आहे ना, तसे आपले वेद हे अनादी आहेत, अपौरुषेय आहेत. तसं आमचं वेद अनादी आहेत हे सगळं विवेकानंदांनी अमेरिकेतल्या त्यांच्या वेदांवरच्या भाषणात सांगितलं. कारण अमेरिकेमध्ये आपल्या धर्माचं, आपल्या वेदांचं महात्म्य सांगत असताना त्यांना त्यांच्या भाषेत आणि त्यांना माहीत असलेल्या सगळ्या तर्कशास्त्रानुसार त्यांना सांगायचं होतं की माझा वेद किती अनादी आहे, कसा अपौरुषेयी आहे. तेव्हा हे विवेकानंदांनी पहिल्यांदा अमेरिकेमध्ये सांगितलं, अनादित्व काय आहे माझ्या वेदांचं. दुसरा मुद्दा असा आहे सज्जन हो, की वेद मोठा असला, अपौरुषेयी असला, ऋषींना फक्त तो नेत्रांसमोर दिसला, पण वेद हे सुसव्य नाही, सगळ्यांना सहज प्राप्त होतील, सगळ्यांना समजतील असे सुसेव्य नाही. वेद संपन्न आहेत, श्रीमंत आहेत, पण उदार नाही. श्रीमंती जरी असेल तर उदार नाही, ते कृपण आहेत असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. वेदांची ही सगळी लिमिटेशन्स म्हणा, किंवा वेदांची ही मर्यादा, वेदांची ही उणीव भगवंताच्या लक्षामध्ये आली. आणि ही वेदांची उणीव भरून काढण्यासाठी
त्या कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णांनी, त्या योगेश्वरांनी तेवढ्या त्या घाईमध्ये 700 श्लोकांची श्रीमद भगवत गीता 18 अध्यायामध्ये आपल्या सख्याला अर्जुनाला सांगितली. ज्ञानेश्वर माऊली गीतेविषयी असं म्हणते की श्रीमद भगवत गीता ही भगवान गोपाल कृष्णाची, त्या योगेश्वराची अविरत सर्वांसाठी उपलब्ध असलेली वाङ्मयीन मूर्ती आहे. तेव्हापासून आत्ता आणि आत्तापासून यावश्चंद्रो दिवाकर ही भगवद्गीता सर्वांसाठी सुसव्य आहे, उपलब्ध आहे. भगवंताची खरी वाङ्मयीन मूर्ती आहे. श्रीकृष्णाच्या श्वासामधून वेद प्रकटले, पण गीतेविषयी बोलताना माऊली म्हणते की त्याच्या श्रीमुखातून गीता ही प्रगट झाली. त्याच्या श्वासातून वेद प्रगट झाले, पण त्याच्या श्रीमुखातनं ती भगवद्गीता तुम्हा आम्हाला या जगाला अर्जुनाच्या माध्यमातून मिळाली. गीतेचं पण हे सगळा विचार करत असताना त्या वेदांची उणीव पुढे गीतेने भरून काढली. गीतेची उणीव ज्ञानेश्वरीने भरून काढली. काय झालं की वेद आणि गीता यांचा जो संबंध आहे ना, तोच संबंध गीता आणि ज्ञानेश्वरीचा आहे. तोच संबंध ज्ञानेश्वरी आणि नाथ भागवताचा आहे. किंबहुना भगवान गोपाल कृष्ण आणि ज्ञानेश्वर माऊली आणि नाथ यांचा संबंध सुद्धा सज्जनो अगदी सारखा आहे. काय झालं की गीतेच्या काळी, महाभारत काळामध्ये, द्वापार युगाच्या अगदी शेवटच्या म्हणजे भीष्म पर्वामध्ये गीता येते. तर त्या काळी भगवंतानी गीता सांगितली तेव्हा गीता जाणणारे फारसे लोक नव्हते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्रीमद भगवत गीता ही संस्कृत भाषेच्या जाडजूड वेष्टनामध्ये बांधून ठेवलेली होती. सर्वसामान्य जनतेला, सामान्य माणसाला ती समजणं फार कठीण होते. आणि म्हणून काय झालं, 4000 वर्षानंतर भगवान योगेश्वरांच्या लक्षात आलं की हे गीतेचं तत्वज्ञान, हा गीतेचा विचार मला ज्या सामान्य जीवांपर्यंत पोहोचवायचा होता तो आज तागायत पोहोचला नाही. आणि म्हणून त्या भगवंताला वैकुंठात राहवलं नाही. आणि शके 1197 श्रावण वद्य अष्टमी म्हणजेच गोकुळ अष्टमी, इसवी सन 1275, लक्षात ठेवा, इसवी सन 1275 श्रावण वद्य अष्टमी, गोकुळाष्टमीच्या दिवशी आळंदीला रुक्मिणीबाई आणि विठ्ठलपंत कुलकर्ण्यांच्या पोटी एक अपत्य जन्माला आलं ज्ञानेश्वरांच्या नावाने. तो हा भगवान गोपाल कृष्ण. आज बरोबर 750 वर्ष होत आहेत गोकुळाष्टमीला. आज ज्ञानेश्वर माऊलींची 750वी जयंती. केवळ 21 वर्षांचं आयुष्य या महात्म्याला लाभलं. विचार करा, 21 वर्षांचं आयुष्य म्हणजे काय झालं की गीता सांगताना आपल्या सगळ्यांच्या समोर ते चित्र येत आहे की दोन्हीकडे एवढं
18 अक्षौहिणी सैन्य आहे आणि मध्यभागी तेवढा कोलाहल चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये भगवान तो रथ घेऊन येत आहेत आणि अर्जुनाला ती सगळी गीता सांगतायत. 700 श्लोकांची असलेली गीता. आणि लक्षात आलंय की हे ज्ञान अजूनपर्यंत पोहोचलं नाही, म्हणून पुन्हा ज्ञानोबारायांच्या माऊलीच्या रूपाने या महाराष्ट्रामध्ये आपण भाग्यवान होत की ज्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम, संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत रामदास स्वामींसारखे महान आत्मे आपल्या महाराष्ट्रात सज्जनो जन्माला आलेले आहेत. केवढं भाग्य या समाजाचं, या महाराष्ट्राचं. आणि इतकं असून जर आपण त्या श्रद्धेवांपासनं, त्या धर्मापासनं, त्या माणुसकीच्या भावापासनं जर आपण दूर जात असेल तर आपण खरे त्यांचे पाईक म्हणावेत का, याचाही विचार आज या जयंतीच्या निमित्ताने केला पाहिजे. आणि त्या धकाधकीच्या ज्ञानेश्वरी, माफ करा, गीता सांगत असताना त्या भगवान गोपाल कृष्णाच्या मनामध्ये जेवढं होतं तेवढं त्यांनी अर्जुनाला दिलं. आणि त्याच्यानंतर माऊलींचा जन्म होतो. 21 वर्षांचं आयुष्य या महात्म्याला मिळतं. या 21 वर्षाच्या काळामध्ये अगदी शेवटच्या काळामध्ये, उत्तर आयुष्यामध्येच थोडंफार काय प्रेम माऊलीच्या, निवृत्तीनाथांच्या, सोपान काकांच्या आणि मुक्ताईच्या वाटेला जे काही प्रेम या समाजातून मिळालं असेल ते अगदी शेवटच्या उत्तर आयुष्यात मिळाले. पण या 21 वर्षाच्या आयुष्यामध्ये या महान सत्पुरुषाने अमृतानुभव, सांगदेव 65, भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी, 9000, जवळपास 9000 ओव्यांची, 700 श्लोकांवर 9000 ओव्यांचा एवढा मोठा प्राकृतामध्ये, मराठीमध्ये जे भगवान गोपाल कृष्णाला तेव्हा सांगायचं होतं, जे काही तेव्हा राहिलं असेल ते अजून सोप्या भाषेमध्ये, तत्कालीन परिस्थितीला अनुरूप असं ज्ञान त्या भगवद्गीतेचं पुन्हा सांगायला भगवान गोपाल कृष्ण माऊलीच्या रूपाने. सज्जनो, काय सांगू मी तुम्हाला की या ज्ञानेश्वरी विषयी एक सुंदर रेफरन्स आता मला मिळाला. केवढं म्हणून सांगू तुम्हाला की गीतेच्या काळामध्ये भगवंताच्या पोटामध्ये जे काही राहिलं होतं सांगायचं ते सगळं त्यांनी ज्ञानेश्वर माऊलीच्या रूपाने येऊन ज्ञानेश्वरी मधून प्रगट केलं. या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं इंग्रजी, तामिळ, हिंदी, मराठीत तर मुळातच ती आहे, अनेक भाषांमध्ये, अनेक देशांमध्ये वितरण झालं. पण ज्ञानेश्वरी ग्रंथ भारतामध्ये छापण्यापूर्वी थिओसॉफिकल सोसायटीच्या आद्य संस्थापक आहेत एक मादाम ब्लॅहॉटस्की नावाची एक बाई आहे की जी थिओसॉफिक सोसायटीची आद्य संस्थापक आहे. आणि तिने एक स्वतःचा ग्रंथ लिहिला आहे, सिक्रेट डॉक्ट्रिन नावाचा. हा ज्ञानेश्वरी छापण्यापूर्वीचा तिचा स्वतःचा इंग्रजी भाषेतला ग्रंथ आहे. ह्या मादाम ब्लॅहॉटस्की मॅडम लिहितात त्यांच्या त्या ग्रंथामध्ये की ज्ञानेश्वरी नावाचा एक अपूर्व गूढ ज्ञानाचा ग्रंथ हिंदुस्थानामध्ये आलेला आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ भारतात छापण्यापूर्वी थिओसॉफिकल सोसायटीच्या आद्य संस्थापक लिहित आहेत त्यांच्या स्वतःच्या एका इंग्रजी सिक्रेट डॉक्ट्रिन्स नावाच्या एका ग्रंथामध्ये लिहितात की ज्ञानेश्वरी सारखा अपूर्व आणि गूढ ज्ञानाचा एक ग्रंथ हिंदुस्थानामध्ये नुकताच छापण्यात आलेला आहे. एवढा रेफरन्स सज्जनो सापडतो. याच्यापेक्षा या ज्ञानेश्वरीचं आपल्याला समजेल किंवा महत्व लक्षात येईल याच्यापेक्षा मी तुम्हाला काय सांगू. आणि केवळ 21 वर्षाचं आयुष्य पुन्हा ज्ञानेश्वर माऊलींना आपलं सगळं पोटातलं राहून गेलेलं. कारण काय झालं
ही ज्ञानेश्वरी 700 श्लोकांच्या या गीतेच्या वर लिहिलेली. माऊली ज्ञानेश्वरी लिहित असताना नेवास्याला त्या खांबाला टेकून ही ज्ञानेश्वरी प्रवरेच्या काठावर माऊलींनी लिहिली. आणि भगवद्गीतेतला 13वा अध्याय आचार्योपासना असा एक शब्द 13व्या अध्यायामध्ये येतो की ज्याच्यामध्ये सगळं गुरुभक्तीचं गुरु सेवेचं वर्णन त्या आचार्योपासन या 13व्या अध्यायातल्या गीतेतल्या एका शब्दावर माऊलीची जी रसाळ लेखनिका वाणी म्हणावी इतकी बहरली, इतकं गुरुसेवेचं महत्व 13व्या अध्यायामध्ये सज्जन सांगितलेलं आहे. आणि हे सगळं लिहिलं आणि सज्जन हो हे सगळं लिहिलं त्याच्यानंतर हरिपाठाचे अभंग झाले. 960 वेगवेगळ्या प्रकारची पद, गवळणी, विहेळण्या आपल्याला समजेल म्हणून काही भक्तिगीत आपण त्याला म्हणूया अशी ज्ञानेश्वर माऊलींनी या 21 वर्षाच्या काळामध्ये लिहिली. गुरुसेवेचं इतकं सुंदर लिखाण त्या 13व्या अध्यायात. नवे नवे ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायाचा प्रारंभ आणि शेवट निवृत्तीनाथाच्या प्रेमाशिवाय बहरलेला नाही. आणि हे सगळं वर्णन ज्ञानेश्वर माऊली त्या ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिकेमध्ये करतात. पण अल्पायुष्य 21 वर्षाच्या आयुष्यात फक्त एवढंच अवतार कार्य होतं की त्यांना भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी याच्यासाठीच ते जन्माला आले होते. हे त्यांचं अवतार कार्य संपलं आणि ज्ञानेश्वर माऊली सज्जन होऊन निघून गेली. पण निघून गेल्यावर किंवा जात असतानाच ही वासना होती की गुरुसेवा सांगितली पण मला करता आली नाही. आणि मग पुन्हा ती माऊली नाथांच्या रूपाने गुरुसेवेसाठी आली. वेदांची उणीव गीतेने भरून काढली. गीता संस्कृत मध्ये असल्यामुळे सामान्यांना कळाली म्हणून पुन्हा ज्ञानेश्वर माऊली आली. तोच भगवंत आला. 21 वर्षात एवढं काम होतं तेवढं काम केलं. पुन्हा ती निघून गेली आणि ती म्हणाली मी जी गुरुसेवा सांगितली ती मला करायलाच मिळाली नाही. म्हणून तीच माऊली पुन्हा 250-350 वर्षांनी याच महाराष्ट्रात प्रतिष्ठान नगरीमध्ये नाथांच्या रूपाने येते. आणि त्या ज्ञानेश्वरीची सगळी उणीव श्रीमद भागवताच्या 11 स्कंधावर ही टीका, एकाकार टीका याला म्हणतात किंवा एकनाथी भागवत असंही संबोधलं जातं. ही एकाकार टीका नाथ महाराज गुरुची सेवा मनाने देहाने पोटभर करतात की जी ज्या मागच्या जन्मात राहिली. यातनं एक शिकण्यासारखं आहे की इतक्या सद्वासना या जन्मामध्ये आपण करून ठेवाव्या. सत्कर्म करत राहावे, उपासना करत राहावी, नाम घेत राहावं, भगवंताचं प्रेम दिवसागणी क्षणोक्षणी आपण वाढवत राहावं. सद्वासना जर ठेवली तर पुन्हा जन्म त्याच कार्यासाठी होतो. त्याचं उत्तम उदाहरण जर असेल तर भगवान गोपालकृष्ण ज्ञानेश्वर माऊली आणि संत एकनाथ महाराज. ज्या संत एकनाथ महाराजांनी एवढी सेवा, इतकं प्रेम, इतकी गुरुसेवा केली की त्याचं ऋण का झालं तर या सेवेच्या प्रित्यर्थ नाथांनी कधीच काही मागितलं. मला सेवा करायची. आपण पाहिलं ना नाथांचं चरित्र की वयाच्या 9व्या 8व्या 9व्या वर्षी त्याला असं वाटत होतं की मला सद्गुरू कधी मिळतील आणि सद्गुरूंची सेवा मला कधी घडेल. इतकी सद्गुरु सेवेची सश्रद्ध भावना प्रज्वलित अखंड असायची. आणि त्यामुळे त्या ऋणाने तो भगवान गोपाल कृष्ण 12 वर्ष श्रीखंडाच्या रूपाने त्या सेवेचं ऋण फेडण्यासाठी 12 वर्ष नाथांच्या घरी पाणी भरत राहिला. हा अन्योन्य संबंध सज्जनो एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता आणि वेदांचा आहे. अशी ज्ञानेश्वरी 18 अध्याय लिहिले. भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी लिहून झाली. हरिपाठाचे अभंग लिहून झाले. आणि मग हे सगळं लिहिल्यानंतर ज्ञानेश्वरी
हा त्या गीतेच्या 700 श्लोकांवर तुम्हा आम्हाला कळेल तत्कालीन परिस्थितीनुसार किंवा भावी काळात भगवद्गीता कशी आचरावी, माणूस काय असतो, धर्म काय आहे, मी कसं वागावं, मी कशासाठी जन्माला आलो, माझं आद्य कर्तव्य काय, मी कुठून आलो, मला कुठे जायचंय, मला काय मिळवायचंय, याची सगळी शिकवण सज्जन हो माऊलींनी आपल्याला भावार्थ दीपिकेत ज्ञानेश्वरीमध्ये दिली. आणि ही ज्ञानेश्वरी ते म्हणाले ही माझी गीतेवरची टीका नाही, तर हा मी केलेला वाघ यज्ञ म्हणाले. गीतेतल्या एका एका शब्दाला अजून नवीन एका शब्दाने आपल्याला समजेल अशा भाषेत नवीन शब्द जोडणं हा वाघ यज्ञ म्हणाले. सामान्य माणसाला त्याचा खरा अर्थ कळावा याच्यासाठी म्हणून हा वाघ यज्ञ मी केला. आणि हा सगळा वाघ यज्ञ माझ्या सद्गुरूंच्या चरणी मी आता वाहिलाय म्हणाले. आणि हे सगळं लिखाण झाल्यानंतर आता थांबायचं आहे. माझं या जन्माचं कार्य संपलेलं आहे याची स्पष्ट आणि स्वच्छ जाणीव जितकी निवृत्तीनाथांना होती तेवढीच ज्ञानोबा माऊलींना होती. आणि हे सगळं 18 अध्यायाचं लिखाण झालं. 9000 साधारण ओव्या ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये भावार्थ दीपिकेमध्ये लिहिल्या. आणि त्यानंतर आपल्या सद्गुरुनाथांच्या चरणी एक दान मागितलं. 700 श्लोकांच्या गीतेवर लिहिलेल्या 9000 ओव्यांच्या ज्ञानेश्वरीचं सार केवळ 9 ओव्यांमध्ये पसाय दानाच्या रूपाने ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलं. जगातलं सर्वोत्कृष्ट मागणं जर काही असेल तर ते पसाय दान आहे. पसाय या शब्दाचा अर्थ प्रसाद आहे. आणि हा प्रसाद आणि त्या प्रसादाचं दान कुणाकडे मागावं, कोणी मागावं, कशासाठी मागावं, काय मागावं हे ज्ञानेश्वर माऊलीच्या याच्यातून कळतं. आपल्या निवृत्तीनाथांना त्यांनी हे दान मागितलेलं आहे. सज्जनो, या पाठामध्ये पहिली ओवी येते, आता आत्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान. आता सुरुवात आणि आता असताना जीवन, आता विश्वात 21 वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलीचा जीवन प्रवास बघा. जन्म झाला, ज्ञानेश्वर माऊली नंतर सोपान काकांचा जन्म आहे, सोपान काकानंतर छोट्या मुक्ताईचा जन्म आहे. मुक्ताई 3.5-4 वर्षांची असेल. तत्कालीन समाज व्यवस्थेने विशेषतः ब्राह्मणांनी दिलेल्या त्रासाने कंटाळून विठ्ठलपंत आणि रुक्मिणीताईंना एका पहाटे पहाटे इंद्रायणीमध्ये आपला देह सोडून द्यावा लागतो. 4 लेकरांना पांघरून घालून विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई इंद्रायणीमध्ये आपला देह सोडतात. आणि 4 लेकरं सूर्योदयाला जेव्हा उठून पाहतात, निवृत्तीनाथांच्या बाजूला ज्ञानदेव, ज्ञानदेवांच्या बाजूला सोपान आणि सोपानांच्या बाजूला सुटलेली चिमुकली मुक्ताई उठते. आई बाबा म्हणते. असा सुरू झालेला प्रवास आणि त्यानंतर या समाजाचे मिळालेले टक्के टोनपेट, समाजाकडून मिळालेली वागणूक, माणसाला माणसाप्रमाणे न वागवण्याचा तत्कालीन परिस्थितीचा पडलेला प्रभाव, न झालेलं मौंजी बंधन, व्रतबंधाचा अधिकार मिळाला नाही. गावामध्ये वेगळ्या प्रकारची संतती म्हणून मिळालेली अपमानाची वागणूक आणि या सगळ्या
जीवन चरित्रामध्ये अमृतानुभव, चांगदेवांना दिलेलं ज्ञान, अमृताचा अनुभव सांगण्यासाठी लागणारा अधिकार कमवला, त्यासाठी ऐकणारी मंडळी सुद्धा किती विद्वान असतील त्यांच्यासाठी लिहिलेला अमृतानुभव, चांगदेवासारखा 1400 वर्षांचा योगी, त्याला दिलेलं ज्ञानमय चांगदेव पाशिष्टीच्या, आणि तुमच्या माझ्यासाठी लिहिलेली ही 9,000 ओव्यांची ज्ञानेश्वरी, त्यानंतर त्या सगळ्यांचं सार हरिपाठ, आणि या सगळ्या 9,000 ओव्यांचं मागितलेलं पसायदान. आता विश्वात्मके देव, एवढं सगळं सोसलंय, आणि हे सगळं सोसून आता विश्वात्मके देवे. कोण आहे विश्वात्मक देव? ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये निवृत्तीनाथाला त्यांनी विश्वात्मक देव असं संबोधलेलं आहे. आपल्याला वाटतं ना की निवृत्तीनाथांना लिहिलं विश्वात्मक देव काय लिहिलं, तर विश्वात्मक देव कोण आहे, तर माझा सद्गुरुनाथ आहे, माझा निवृत्तीनाथ आहे, असा रेफरन्स 3ऱ्या अध्यायामध्ये. आता विश्वात्मके देवे, की जो तुमच्या माझ्या इतकंच नाही सज्जन हो, तो पहिलीच ओवी माऊलीची, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ते जे आत्मरूप आहे ना, हेच या विश्वामध्ये, विश्वातल्या अणुरेणूंमध्ये, चराचरामध्ये ते आत्मरूप भरलेलं आहे. त्या विश्वात्मक देवाला, आणि माझा सद्गुरु कोण आहे, गुरु साक्षात परब्रह्म, त्याचा उल्लेखही त्यांनी केला. तो विश्वात्मक देव आहे. कोण आहे? माझा सद्गुरु आहे. आता विश्वात्मके देवे, सद्गुरुनाथा आता हे सगळं झालंय, तुझ्या कृपेने हा वाग्यज्ञ झालाय, तुझ्या कृपेने ही ज्ञानेश्वरी लिहिल्या गेली, माझी नाहीये. शेवटची ओळी की त्याच्यात ते म्हणले की मी फक्त पायिक आहे, हे सगळं ज्ञान माझ्या सद्गुरूंचं आहे, फक्त माझ्या मुखातून आणि माझ्या लेखणीतून बाहेर आलंय बस. काय भावना आहे, हीच भावना नाथांची सुद्धा दिसते आपल्याला सगळं. अशी ज्ञानेश्वर माऊली असं म्हणते की आता विश्वात्मके देवे येणे, मी हा जो वाग्यज्ञ केलाय ना, हा तुझ्या कृपेने केला, हे माझं ज्ञान नाहीच आहे. गीतेच्या 700 श्लोकांवर 9,000 ओव्या लिहाव्या. गुरुसेवा, गुरुतत्व, कर्म, अकर्म, विकर्म, ज्ञान, भक्ती, काय नाही हो ज्ञानेश्वरी. आणि त्या भगवद्गीतेचा एक वेगळा अर्थ ज्ञानेश्वरीमध्ये सांगितला गेलेला आहे. तो कोणता आहे तो पुढे येईलच. आता विश्वात्मके देवे, हे माझ्या सद्गुरुनाथा, हे विश्वात्मक देवा म्हणजे निवृत्तीनाथा, माझ्या या वाग्ञ तुझ्या चरणी वाहतो. येणे वाग्यज्ञ तोषावे, समाधान पावे. का म्हणाले? तो, आणि हे तोषोनी मज द्यावे. आता तुम्ही समाधानी झालात ना, आता प्रसन्न अंतःकरणाने तोषोनी मज द्यावे, पसाय दान, मला प्रसाद द्या. तुमच्या कृपेने मी ही सेवा केली, त्या सेवेचं फळ मला द्या. केवढी विनयती, केवढी लीनतेची भावना 21व्या वर्षी प्रगाढ ज्ञान असलेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणीचा जन्म. किती शिकण्यासारखं आहे. म्हणून बालपणापासून या सगळ्या गोष्टींचा जर अभ्यास केला तर आपल्या मुलांमध्ये अहंकार, ओव्हर कॉन्फिडन्स कधीच निर्माण होत नाही. बरं, पुढे दुसरी ओवी पाहताना लक्षात घ्या, ज्ञानेश्वर माऊलींचे चरित्र आपल्या समोर आहे. आळंदीमध्ये नाकारलं, पैठणला गेले, तिथल्या ब्राह्मणांना म्हणाले की अहो, आमचं व्रतबंध व्हायचं आहे, आम्हाला आमच्या मौंजी करा ना. मोठमोठ्या पगड्या घालणारे वेदशास्त्र संपन्न दशग्रंथी ब्राह्मण नाही म्हणाले. ते नाही म्हणाले तरी त्यांच्यावर न रागवता, बरं केवढा अधिकार आहे सज्जनो, की ज्या प्रतिष्ठान नगरीमध्ये ज्या वेदोक्त अत्यंत विद्वान असलेल्या ब्राह्मणांनी यांची परीक्षा पाहावी म्हणून रेड्याला समोर आणावं. माऊलींनी त्याच्या डोक्या पाठीवरून हात फिरवावा आणि त्या रेड्याच्या मुखातनं वेद बोलवावे. एवढा मोठा लौकिक अर्थाने चमत्कार करून देखील त्यांना व्रतबंधाचा अधिकार मिळाला नाही. त्यांच्या मौंजी झाल्या नाही, त्यांना माणूस म्हणून जगता आलेला नाही. तरीही न कळत्या वयात आईबाबा गेले, आईबाबांचं प्रेम मिळालं नाही, समाजाकडनं दूषण मिळाली, अपमान झाला, अन्न दशा झाली. शिकायचं हे की कितीही प्रतिकूल परिस्थिती आली, खचून जायचं नाही, धीर सोडायचा नाहीये.
आणि मी ज्या कार्यासाठी जन्माला आलो ते ध्येय न विसरता आपल्या ध्येयाप्रत चालत राहायचंय, हे माऊलीच्या जीवनाचं मला वाटतं वैशिष्ट्य असेल. हे सांगण्याचं कारण काय? दुसरी ओवी, पसायदान कोणासाठी मागितलं, कुणाची आठवण आहे पहिल्यांदा? जे लोक रोज ज्ञानेश्वरी ऐकायला येत होते ते, ज्यांनी ज्ञानेश्वरांचा अनुग्रह घेतला ते, जे ज्ञानेश्वरांवर शेवटच्या उत्तर काळामध्ये प्रेम करत होते ते, जे ज्ञानेश्वरांना मानत होते ते, जे ज्ञानेश्वरांना श्रद्धेने नमस्कार करत होते, असे सज्जन लोक, त्यांच्यासाठी मागणं मागितलंय का? माय फॉलोअर्स, माझे अनुग्रहित, माझे माणसं? नाही. ज्ञानेश्वरांना आठवण होते सज्जन हो. पहिल्यांदा जर कुणाची आठवण होत असेल तर जे खळांची व्यंकटी सांडलो, खळ खल, आयुष्यभर जन्मभर ज्यांनी त्रास दिला, जे दुष्टित आहे. खळ म्हणजे कोण? जे वाईट प्रवृत्तीचे, दुष्प्रवृत्तीचे, दुर्जन आहेत, समाजाला घातक आहे, समाजाला त्रास देणार आहेत, त्यांच्यासाठी पहिल्यांदा मागतायत ते. काय वैशिष्ट्य आहे पसायदानाचं. कुणासाठी मागावं आणि काय मागावं आणि कुणाकडे मागावं, कोणत्या परिस्थितीत मागावं, की निवृत्तीनाथांच्या दृष्टीने माझ्या शिष्यानी आज एवढं मोठं जगत कार्य केलेलं आहे. त्या शिष्याने सुद्धा विचार करावा की माझ्या सद्गुरूंच्या कृपेने एवढं मोठं कार्य मी केलं, पण त्याला जाण सुद्धा नाही. हे सद्गुरूंनी केलेलं आहे. असा सत्शिष्य आपल्या सद्गुरूंकडे कुणासाठी मागतो? तर या विश्वातल्या खळांसाठी, या विश्वातल्या दुर्जन लोकांसाठी, अप्रवृत्त लोकांसाठी, वाईट लोकांसाठी. ते म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडलो. विचार करा सज्जनो, वाईट माणूस संपून टाकून वाईट प्रवृत्ती संपत नसते. भगवंतानी अवतार घेतला, रावणाला संपवलं. भगवंतानी अवतार घेतला, कंसाला संपवलं. पण कंस आणि रावण प्रवृत्ती आज तागायत तशीच्या तशी. आता इथे भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्राचा उल्लेख येतो. की भगवान गोपाल कृष्णाने भगवद्गीतेमध्ये स्वतःच सांगितलं की मी कशासाठी आलो. आज भगवान गोपाल कृष्णाची सुद्धा जयंती आहे ना, तर तो कोणत्या कार्यासाठी आला हे भगवंतानी स्वतः भगवद्गीतेमध्ये सांगितलं की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते त्या वेळेला मला यावंच लागतं आणि पुन्हा धर्म प्रस्थापित करण्यासाठी, म्हणजे सज्जनांचा सांभाळ करण्यासाठी. पुढचा श्लोक आहे, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम आणि धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. साधूंचं, सज्जनांचं रक्षण करण्यासाठी, दुर्जनांचा नाश करण्यासाठी आणि धर्म संस्थापनेसाठी मला पुन्हा पुन्हा यावं लागतं. हे देवाचं कार्य आहे. मी त्यांना संपवून टाकतो म्हणाले. का? जर धर्म टिकवायचा असेल तर सज्जन टिकले पाहिजे, साधू टिकले पाहिजे, संत टिकले पाहिजे. आणि यांना जर ठेवायचं असेल, यांना जर उत्कृष्टपणे धर्माचं कार्य करायचं असेल सज्जन हो, तर भगवंत स्वतः सांगतात की मला विनाशायच दुष्कृताम करावंच लागतं. असं भगवद्गीतेमध्ये भगवान स्वतः सांगतात की माझं कार्य काय आणि मी कशाला जन्माला येतो. एवढंच नाही सज्जन हो, तर महाभारतातल्या भीष्म पर्वानंतर शांती पर्व शेवटच्या याच्यात सगळं युद्ध झालेलं आहे, युद्धविराम झालेला आहे, शरपंजरी पडलेले भीष्म. आणि त्यावेळेला भीष्मगीता नावाचा एक शांती पर्वामध्ये येतं, भीष्मगीता, की जिथे भीष्म स्वतः युधिष्ठिराला सगळं ज्ञान सांगतात. त्याला भीष्मगीता असं म्हटलं. त्या भीष्मगीतेमध्ये पुन्हा सुद्धा एक श्लोक येतो आणि तिथे भीष्म स्वतः सांगतात की युधिष्ठिरा, काही मोठी वृक्ष जर वाढवायची असतील तर त्याच्या बाजूची त्याला न वाढू देणारी छोटी छोटी झाडं, तण, छोटे वृक्ष
कापून टाकावेच लागते. हे जीवनाचं तत्व आहे म्हणाले. तसं भगवंत म्हणाला, याच्यासाठी परित्राणाय साधूनाम, विनाशायचं मला करावं लागतं. पण सज्जनो, इथे माऊली आहे. का तिने खळांची व्यंकटी म्हटलंय बरं? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानेश्वर माऊलींना, ज्ञानेश्वरांना एक बिरुद लावलंय, माऊली. आईला भरपूर मुलं जुन्या काळी असायची. त्यातली काही चांगली असायची, काही वाईट असायची. चांगली वागणारी मुलं असायची, ती पण आईचीच असायची. तिच्याच पोटी जन्माला येणारी काही वाईट प्रवृत्तीचे पण मुलं असायची. चांगल्या वागणाऱ्या मुलांवर तिचं विशेष प्रेम, कौतुक तिला कायमच असतं. पण जी मुलं वाईट प्रवृत्तीची असतात, वाईट वळणाला लागलेली असतात, तिला हे माहित असतं की माझ्या चांगल्या मुलांना समाज स्वीकारणार आहे, पण माझ्या वाईट मुलांना कोण स्वीकारेल नाही. तर यांना स्वीकारण्यासाठी म्हणून तिची कायम जशी काळजी असते की, तसं ज्ञानेश्वर ही माऊली आपण तिला म्हटले. तिचा देह जरी पुरुषाचा असला ना, तरी तिचं अंतःकरण हे माऊलीच आहे आणि वयाच्या 21व्या वर्षी आहे. केवढा मोठा चमत्कार आहे त्याच्यानं की त्याच्यानंतर माऊली ही पदवी दुसऱ्या कोणत्याही संताला दिली गेलेली नाही. याचा अर्थ बाकीचे संत कमी दर्जाचे असे बिलकुल नाही. प्रत्येक संतांचं एक वैशिष्ट्य आहे, तिचा एक मोठा सद्गुण जो जगाला जाणवला. म्हणून त्या माऊलीला असं वाटलं की जे खळांची व्यंकटी सांडलो, याचं दुसरं कारण सज्जन असं आहे. असं लक्षात येतंय की माऊलीचा माणसातल्या माणूसपणावर विश्वास आहे. माणसामध्ये एक सत्प्रवृत्ती आहे, ती निश्चित आहे. आणि म्हणून बघा, महाराजांचं आपलं एक वाक्य, जो माणूस म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच आहे म्हणाले. याचं कारण काय की मनुष्य कितीही वाईट वागणारा मनुष्य असू द्या, त्याला माहित असते की मी वाईट वागतोय, हे चांगलं नाही, हे चांगलं नाही. पण त्याचा अहंकार किंवा तो ज्या संस्कारामध्ये वाढलेला असतो, तो एवढा पगडा त्याच्यावर असतो की तेव्हा त्याच्या अहमतेमुळे लक्षात येत नाही. पण अंतकाळी मी वाईट वागलो, चांगलं वागलं असतं तर बरं झालं असतं, एवढं जरी त्याला अंतकाळी सुचलं ना, तरी त्याचा उद्धार आहे. म्हणून महाराज म्हणाले की जो माणूस म्हणून जन्माला आला ना सज्जन हो, त्याचा उद्धार होणारच आहे. तसा माणसातल्या सत्प्रवृत्तीवर, माणसातल्या माणूसपणावर ज्ञानेश्वर माऊलींचा विश्वास आहे. आणि दुसरं सज्जन हो, माणसातला दुष्टपणा जर काढून टाकला तर माणूस चांगलाच. दुसरा विचार असा मांडतात ते, मला असं वाटतं त्यांच्या मनात असं आहे की एखादा मनुष्य दुष्प्रवृत्त का होतो, का वाईट वागतो, तर तो ज्या परिस्थितीमध्ये वाढतो ना, तो संस्कार त्याच्या आजूबाजूची परिस्थिती सत्प्रवृत्त दुष्प्रवृत्त असेल म्हणून तसा त्याचा झाला असेल. आणि एकदा जर त्यातला व्यंकटी, त्यातला वाकडेपणा, त्यातला दुर्जनपणा, त्यातली वाईट प्रवृत्ती, याला व्यंकटी असं म्हटलेलं आहे. व्यंकटी म्हणजे वाईटपणा, वक्रपणा. हा जो आहे ते म्हणतात की जे खळांची, वाईट माणसांची व्यंकटी, वाकडेपणा, दुष्प्रवृत्ती सांडलो, निघून जाऊ, ती जर गेली तर म्हणाले तो माणूस चांगलाच. सज्जनो, हा फरक आहे भगवंतामधला आणि संतांमधला. देव हा बापासारखा आहे आणि संत हा आईसारखा आहे. आणि तो आई आहे म्हणून हा विचार करतो की जे खळांची व्यंकटी, त्यांच्यातला वाईटपणा जाऊ द्या, माणूस चांगलाच. आज आपण पाहतो समाजामध्ये की इतकी दुष्प्रवृत्ती आपल्याला दिसते, पण ही सगळी माणसं संपवणं किती कठीण आहे. 30, 40, 50 कोटी कशी संपवणार नाही. यांच्यातला वाईटपणा जर काढला गेला, तो कोणत्या प्रकारे, कशा प्रकारे काढावा हे तत्कालीन राज्य व्यवस्था, समाज व्यवस्था ठरवेल. पण हा जर काढला तर तो माणूस म्हणून या समाजासाठी उपयोगीच आहे. याच्यावर नितांत विश्वास ज्ञानेश्वर माऊलींचा आहे. म्हणून ते म्हणाले की जे खळांची व्यंकटी सांडलो, पण पुन्हा म्हणाले आणि तया सत्कर्मी रती वाढ. ही व्यंकटी सांडण्यासाठी किंवा व्यंकटी सांडल्यानंतर पुढचा प्रश्न किंवा पुढे काय, तया सत्कर्मी रती वाढ, की त्याची बुद्धी,
त्याचं कर्म, त्याच्यावर होणारा संस्कार हा सत्कर्म वाढवणारा असावा म्हणाले. जे खळांची व्यंकटी सांगलो तर या सत्कर्मी रती वाढव आणि भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. केवळ मानवासाठीच नाही म्हणाले, सकल प्राणी मात्रांसाठी. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. त्यांच्यातला वाईटपणा गेला, त्यांच्यामध्ये चांगुलपणा आला, तर या विश्वामध्ये, या सगळ्या समाजामध्ये, या राष्ट्रामध्ये ते म्हणतात की भूता परस्पर, एकमेकांविषयी वाढलेलं प्रेम प्रत्येकाचं. आणि अशी जेव्हा सत्प्रवृत्ती या समाजात, पहिल्यांदा कुटुंबात, आज तर कुटुंबापासून सर्वात करायची, की जे खळांची व्यंकटी स्वार्थ कमी होऊ द्या, द्वेष कमवू द्या, मत्सर कमवू द्या कुटुंबातला, समाजातला. आणि हा जर कमी झाला म्हणाले तर आपोआप सहृद्य मैत्री त्यांच्यामध्ये, त्या जीवांमध्ये निर्माण होईल. इतकंच नाही तर म्हणाले दुरितांचे तिमिर जावो. दुरित म्हणजे पाप. दुरितांचे तिमिर जावो आणि हे विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. ज्याचा त्याचा स्वधर्म इथे अपेक्षित आहे. एकदा पापाचा नाश झाला, दुरित संपलं, स्वधर्म सूर्ये पाहू, विश्व स्वधर्म सूर्ये पाहू. हे सगळं विश्व, हे सगळं जग त्या भगवंतानी भरलेलं, चराचरामध्ये तो भगवंत आहे म्हणजे आनंद आहे. आणि ही पाहण्याची दृष्टी, विश्वस्व धर्म सूर्ये पाहो जो जे वांछील. सज्जन हो, जो जे वांछील नंतर आलेले, त्याच्या आधीच्या सगळ्या कंडिशन्स सगळं आपण पटकन जो जो वांछील मग त्याला तसं मिळावं का, त्याच्या आधी सांगितलं जे खळांची व्यंकटी अंडरलाईन, तया सत्कर्मी रती वाढव. मग दुरित जाऊ द्या, पाप जाऊ द्या. पाप कर्मामुळे सज्जनो प्रवृत्ती होते ना पाप करण्याची. दुरितांचे तिमिर जावं झालं, जे खळांची व्यंकटी गेली, सत्कर्मी रती वाढली, भूतांमध्ये परस्पर प्रेम निर्माण झाल्यानंतर ते म्हणतात जो जे वांछील तो ते लाव. हे सगळं चांगलं झाल्यावर कोण काय वांछील, कोणाची इच्छा काय असेल, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. म्हणून आपल्याकडे जी प्रार्थना आहे ना, ती प्रार्थना अशी आहे की सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. की एकदा सगळे आनंदी असले ना तर मग कोणीच कोणाकडे पाहत नाही. यांच्याकडे ही साडी, माझ्याकडे नाही, झालं दुःख. यांच्याकडे 3 गाड्या, माझ्याकडे गाडीच नाही. सगळ्यांनाच गाड्या देऊन टाका ना, मग कोणाची कोणाकडे नजर जाईल का? बिलकुलच जाणार. पण जो जे वांछील तो ते लाहो, याच्यासाठी आधीच्या कंडिशन फार महत्वाच्या आहेत की जे खळांची व्यंकटी सांगलो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्ये पाहो. जो आपापला धर्म जर व्यवस्थित पाळेल, माझं विहित कर्म मी प्रामाणिकपणे, पुन्हा इथे 2 गोष्टी आल्या, नीतिमत्ता आणि कर्तव्य, स्वधर्म. या 2च गोष्टीमध्ये स्वधर्म येऊन जातो. आणि हा स्वधर्म जेव्हा व्यवस्थित प्रत्येक जण पाळेल ना, मग माऊली या सगळ्यांसाठी म्हणते की जो जे वांछील तो ते लाहो. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी. वर्षत सकळ मंगळी, मंगलमय पुरुषांचं एकत्र येणं, वर्षाव व्हावा या सगळ्या चांगल्या लोकांचा एकत्र येऊन या समाजावर त्यांच्या वागण्याचा, त्यांच्या बोलण्याचा, त्यांच्या आचरणाचा, त्यांच्या विचारांचा, त्यांच्या संस्कारांचा असा वर्षाव सकळ सारखा होत. वर्षत सकळ मंगळी कुणाची? ईश्वरनिष्ठांची मांदी आळी. आता ईश्वरनिष्ठ कोण आहे? पुन्हा बेसिक कडे आपण येतो. ईश्वरनिष्ठ जे अत्यंत नीतिमत्तेने वागतात, जे आपलं विहित कर्म अत्यंत प्रामाणिक करतात, जे सगळं कर्म करत असताना ईश्वराच्या अधीन असतात, जे सगळं करत असताना ईश्वरावरची निष्ठा, जीवन जगत असताना कोणत्याही प्रसंगात त्यांची ढळत नाही, अशी ईश्वर निष्ठ्यांचा एक माणूस नाही. सज्जनो, एक माणूस सज्जन समाजामध्ये सापडणं किती कठीण आहे. जुन्या काळी मोठमोठी कुटुंब होती, एका कुटुंबात सगळेच माणसं असे दैदिप्यमान कार्य करणारे असायचे, नाही का? सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या जीवनचरित्रात जर आपण पाहिलं, मोठे भाऊ, दुसरे भाऊ गोपाळदादा, तिसरे प्रल्हाद महाराज, चौथे पुरुषोत्तम, चारीच्या चारी मुलं राम लक्ष्मण भरत शत्रुघ्नासारखी मोठी होती.
म्हणजे प्रत्येक भाऊ हा सत्पुरुष होण्याच्याच पात्रतेचा होता, पण एक मोठा वटवृक्ष झाला की बाकीचे त्याच्या समोर वाढत नाही, तसं झालं. अशी सगळी, पण आज समाजामध्ये दूर दूर पर्यंत ईश्वरनिष्ठांची अभिप्रेत आहे त्यांना. मांदियाळी हो, एक माणूस नाही, दोन नाही, असे हजारो लाखो ईश्वरनिष्ठांची मांदियाळी मग या विश्वामध्ये येईल. आणि मग असे सकल सज्जन जर आले तर भारताचं नवनिर्माण होणार नाही. झालेलं नाही का? आपल्या हिंदुस्थानचा इतिहास जर आपण पाहिला तर एके वेळेला या समाजामध्ये इतकी मोठमोठी माणसं, अवकाशाला भारताचं उदाहरण आपण पाहिलेलं 1950 ते 1965-70 पर्यंत नांदेडचा होळीबाग तुम्ही पाहिलेला. देलो माझा, ज्ञानेश्वर शास्त्री, कस्तुरे, इकडे गना आंबेकर, केवढी मोठमोठी, मी नावं सांगू शकत नाही, अशी मोठी मोठी माणसं एका शहरात, एका गावात, अशी हजारोनी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारी अत्यंत चांगली माणसं जेव्हा समाजात असतात, तेव्हा त्या समाजाचा, त्या राष्ट्राचा केवढा मोठा विकास, केवढा आनंद त्या काळामध्ये. म्हणजे एक लेखमाला सुधाकररावजी डोईफोडे यांनी मागे चालवली होती महाराष्ट्र टाइम्सला, नांदेडचा सुवर्ण काळ नावाची. एक 10-12 लेख मी त्यातले वाटतो. काय एक एक व्यक्तिमत्व आणि तो काळ 1940 ते 70 पर्यंतचा काळ त्यांनी त्याच्यामध्ये विदित केला होता. फार सुंदर होता. ईश्वरनिष्ठांची वाणी. मला सांगा, ही कल्पनाच ज्ञानेश्वर माऊलींची किती गोड आहे, की असं व्हावं, माझ्या राष्ट्राचं नाही, माझ्या विश्वाचं चित्र कसं असावं. दुरितांचे ते विरजावं, जोजेवांची लकोते लावो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. पुढे म्हणाले, अशी वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, असे सगळे जर संत सज्जन एकत्र आले, सज्जन हो, आपणच पहा ना, 4 महिने थोडा वेळ एकत्र येतो तर केवढा आनंद मला सांगा. या चातुर्मासाच्या काळात का होईना, पण आपण 3 ते 8 वाजेपर्यंत याच विचार प्रवाहाखाली असतो, आणि मग इथून बाहेर गेल्यावर कलियुग प्रारंभ झालेलं दिसतं की नाही. आज आपण जर या संस्कारामध्ये नसतो तर बाहेर तुम्ही जाऊन पहा, ज्यांच्याकडे उपासना नाही, कुलधर्म नाही, कुलाचार नाही, त्या घरामध्ये आपल्याला बसावं सुद्धा वाटत. एवढी भयावहता समाजामध्ये आज दिसते. तेव्हा पुन्हा पसायदानाची गरज आहे. जगामध्ये सर्वोत्कृष्ट मागितलेलं पसायदान जर कोणाचं असेल, या तर म्हणाले ज्ञानेश्वर माऊलींचं. असं मी नाही, अनेक मोठमोठे तत्ववेत्ते सांगून गेलेत की काय पसायदान. मी म्हटलं तुम्हाला 9000 ओव्यांची असलेली ज्ञानेश्वरी फक्त 9 श्लोकांमध्ये सांगितले. काय ज्ञान असेल 21व्या वर्षी, काय ज्ञान असेल. असं म्हणतात, गेली त्याच्या आधीचे 7 जन्म मी असत्य भाषण केलं नाही म्हणाले ज्ञानेश्वर माऊली, म्हणून हे सगळं मला प्राप्त झालं. हे जन्मोजन्मीच असतं सज्जन हो, एका जन्मात नाही. आपल्याला वाटतं की 21 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली नव्हे, 7 जन्मांचा अत्यंत तपोनिष्ठ अनुष्ठानमय जीवन, असत्य भाषण केलं नाही, तेव्हा एवढं ज्ञान 21 वर्षामध्ये जगाला देणारा सत्पुरुष जन्माला येतो. साधं कुंडलीतलं झाड चांगलं वाढायचं असेल तर माती 3 वेळा पाहावं लागते, पुन्हा खत घालावं लागतं, चांगलं बीज, पुन्हा पाणी टाकणं, त्याला उन्हाळ्यात वरून कव्हर करणं, उन्हाळा गेल्यावर पुन्हा उघडं करणं, तेव्हा एखादा मोगऱ्याचा वेल चांगला वाढतो आणि 30-35 वर्ष राहतो. एका झाडासाठी जर इतकं करावं लागेल, एक संत महापुरुष जन्माला येण्यासाठी या समाजाला किती करावं लागेल. वर्षात सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांडी आली, आणि मग अनवर्त भूमंडळी भेट तू या भूता. या चराचरातल्या प्रत्येक भूता म्हणत असताना सकल प्राण्यांसाठी हा विचार केलेला आहे. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, चला चालणारे, चला चला कल्पतरूंचे आरव. चला नाही, चला आहे ते अचल आणि चल यातलं ते चल आहे. असे कल्पतरूंचे आरव, हे सगळे कल्पतरूच आहेत, ईश्वरनिष्ठ जे आहेत ना. आता पुढचा सगळा संदर्भ सज्जन हो, हा ईश्वरनिष्ठ या शब्दाशी पुढचं सगळं. आणि ईश्वरनिष्ठ आणि त्याच्या आधीला रेफरन्स जो आहे तो आहे दुरितांचे तिमिर जाऊ, खळांची व्यंकटी, सत्कर्मे रती. या आधारावर हे सगळं चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन, अशी माणसं. चंद्राला अलांछन आहे, चंद्रमेजे अलांछन नसलेले, अलांछन नसलेला चंद्र, आणि मार्तंड जे ताप आहे ना, मार्तंड म्हणजे सूर्य, तो अत्यंत प्रखर तेजस्वी असतो. पण ही सकळ संत मंडळी कशी म्हणाले, मार्तंड आहे, तेजस्वी आहे, पण तापही नाही. तेजपुंज आहे, पण त्यांचं चांदण्यासारखा थंड प्रवास आहे. त्यांचं अस्तित्व आहे, आपल्याला तापही नाही. तेजाचं चांदण म्हणतात ना, तेज आहे पण चांदण आहे, निवांत आहे, शांत आहे,
थंड आहे, सोसवणार, नवे नवे आल्हाददायक आहे. असं म्हणाले, चंद्रमेजे आलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन. सज्जन जर आपण पाहिला, म्हणून बाबांचं एक वाक्य मला आठवलं. बाबा म्हणाले, जर एखाद्या माणसाला कोणी साधू म्हणत असेल तर त्याच्या बायकोला जाऊन विचारा. ज्याची बायको सांगते की हा साधू आहे तरच तो खरा साधू असतो म्हणाले, म्हणजे सज्जन पुरुष असं मला म्हणायचं. प्रभाव आणि स्वभाव. प्रभावाकडे पाहून तुम्ही त्याला जात असाल समाजामध्ये, पण त्याचा खरा स्वभाव, जी 24 तास त्याला पाहत असते किंवा जो तिला 24 तास पाहत असतो, दोघे आले. पुरुषांनी घाबरायचं कारण नाही. ते फार साध्वी बाबा वगैरे, ते म्हणले घरी येऊन पहा, सगळे बेसिन मधले भांडे याला न्यावं लागतात म्हणाले. असो, तो विषय नाही. जे सदाही, जे सर्वाही सदा सज्जनो, माऊलींचे शब्द पहा काय. जे सदा सर्व काळ आहे, जे सदा, जे सर्वाही, सगळ्यांसाठी नाही, आमच्या घरच्यांसाठी मी चांगला, बाहेरच्याला रट, किंवा बाहेरच्यांसाठी चांगला, घरी नुसता आरडाओरडा, याला सज्जन म्हणत नाही. सज्जन सदा सर्व काळ सज्जन असणं ही कंडिशन आहे. किंबहुना आपण असं असायला पाहिजे की तुम्ही जर सज्जन असाल तर घरी दारी सगळ्यांशी तुम्ही सज्जनपणानं वागणं गरजेचं. जे सर्वाही, सगळ्यांसाठी, सर्वाही आणि सदा, दिवस रात्र. थोडी गरज आहे, एक 2000 रुपये देता का? आताच कशाला मागायला आले, काय तुम्हाला काय वेळच नाही का, मी काय सावकार आहे का? सज्जनपणा संपला. जे सर्वाही सदा आणि सज्जन. ज्ञानेश्वर माऊली म्हणाली की हे सगळं झाल्यानंतर या समाजामध्ये कसं चित्र निर्माण व्हावं, या विश्वामध्ये कसं चित्र असावं, त्याचं हे पसायदान निवृत्तीनाथांकडे म्हणजेच विश्वात्मक देवाकडे म्हणतात. जे सर्वाही सदा सज्जन आणि पुढे, वा फार शब्द मस्त आहे आता, सोयरी हो तू. सज्जन असेल तर आपल्याला सोयरा म्हणून मिळणं अवघड आहे, आणि सोयरा म्हणून असेल तर तो सज्जन म्हणून मिळणार किती आहे पहा. काय ज्ञानेश्वर माऊली माहित होतं की काय की 2025-24 मध्ये असं होऊ शकतं. ते सर्वाही सदा सज्जन आणि पुढे म्हणाले असा असलेला म्हणून सगळ्यांची सोय करणार. सोयरा या शब्दाचा अर्थ जो तुमची सोय करतो नाही, असा अर्थ आपण घ्यावा की जो सदा सर्वही, जो सर्वाही सदा सज्जन सोयरो होत. आणि मग किंबहुना, काय शब्द काय वापरला, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित. तिन्ही लोक, त्रिकाल, त्रिलोक ज्याला आपण म्हणतो, तिन्ही लोकांमध्ये पूर्ण म्हणजे किंबहुना सर्व सुखी. आत्मज्ञानाचा भाग आहे सर्व सुखी. ते म्हणाले सुखाचे ते सुख आहे की नाही, सुख काय रूप पाहता लोचनी झाले ते सुख. असा सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी, तिन्ही लोकांमध्ये भजी जो आदिपुरुषी. आदिपुरुषी म्हणजे त्या परमात्म्याला, त्या आद्य पुरुषाला. ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय ससंवेद्या, आत्मरूपा, ते आदिपुरुष. तिथे म्हणाले भजी जो आदिपुरुषी अखंडित. बस अखंड त्याच्या स्मरणामध्ये आपलं नित्य कर्म करणारा. पुन्हा महाराजांची आठवण येते, हाती प्रपंचाचे काम, मुखी भगवंताचे नाम. अखंड अनुसंधान तेच इथे आहे. दुष्टादुष्ट विजय आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी ये. वेळेचं भान आहे. दुष्टादुष्ट विजय होवावेची एथ म्हणे श्री विश्वेश्वरा. पुन्हा थोडस पुढचा टप्पा घेतो. त्या निवृत्तीनाथांना, त्या सद्गुरुनाथांना, सज्जनो आपण सुद्धा आपल्या सद्गुरुनाथांना याच भावनेने जपावं. एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसावो, येणे बरे ज्ञानदेव सुखी आकार. ज्या ज्ञानेश्वर माऊलींना लौकिक अर्थाने संपूर्ण जीवन प्रवासामध्ये या समाजाने काहीच दिलं नाही. दिली ती प्रतारणा, दिला तो अपमान. एवढं झाल्यावर सुद्धा तो महात्मा
हे पसायदान आपल्या सद्गुरुनाथाकडे, विश्वात्मक देवाकडे मागतो. याच्यापेक्षा उच्च अशी काही भावना जगामध्ये तरी कोणतं तत्वज्ञान आपल्याला देतं का? कोणत्या तरी महापुरुषांनी जगातल्या इतक्या प्रकारचं मोठं दान एवढं सगळं सोसून मागितलं आहे का? अशा त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी झालेली सेवा आपण रुजू करूया आणि त्याच ज्ञानेश्वर माऊलींचा पुनरावतार असलेले शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचं नाथ भागवत तर आपलं सुरूच आहे, पण त्या नाथांच्या, त्या ज्ञानेश्वर नाथांच्या, त्या भगवान गोपाल कृष्णांच्या जन्माष्टमी निमित्त ज्ञानेश्वर माऊलीच्या 750व्या जयंतीच्या निमित्ताने ही सगळी सेवा त्या भगवान ज्ञानेश्वरांची, भगवान गोपाल कृष्णांच्या चरणी आपण वाहूया आणि आपला नित्याचा अभंग आपण प्रार्थनेच्या स्वरूपात नाथ महाराजांचा घेऊया, की ज्याच्यामध्ये जीवनातला अत्युच्च आनंद अखंड तुम्हाला या विचाराने उपभोगायला मिळेल. तो विचार ज्या अभंगामध्ये सांगितला तो अभंग आपण प्रार्थना म्हणून घेऊया. श्रीराम. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत से, जाणत से. आवडीने भावे सकल जीवांचा हरी तो सांभाळ, सकल जीवांचा हरी तो सांभाळ. तुझ मुख लीला ऐसे नाही, ऐसे नाही. आवडीने भावे जैसी स्थिती आहे ऐशा परी राहे, जैसी स्थिती आहे ऐशा परी राहे. कौतुक पाहे संचिताचे, संचिताचे. आवडीने भावे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश आहे, नाश आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे. सद्गुरुनाथ महाराज की जय.